शपथ लेंगे, नेशनल उसके पॉलिटिक्स अलावा की और बात भी कही पोर्टफोलियोज और भी मिनिस्टर्स क्या शपथ लेंगे या सिर्फ 3 ही जो है शपथ लेने वाले हैं? अभी इसकी तो कोई चौथा जानकारी? कौन लेने वाला है किसको भी पता नहीं है। अगर अगर आपको सर, आप लोगों का क्या स्टैंड है? आप उदयजी, मंत्री पद उदयजी, की शपथ लेंगे जर अगर सीएम कॅबिनेटमध्ये नाही बनते, एकनाथ सीएम नाही शिंदे बनते? नसतील तर जे अन्य आमदार आहेत ते सुद्धा एकनाथ शिंदेसारखी काही मोठी भूमिका घेऊ शकतात का? नाही, एक पहिले लक्षात घ्या की ही आमची भावना आहे स्पष्ट. आपण थोडंफार प्रत्येक गोष्टीमध्ये राजकीय दृष्ट्या बघण्यापेक्षा थोडं इमोशनली देखील बघणं गरजेचं आहे, थोडं भावनिक देखील बघणं गरजेचं आहे. आमची जी अटॅचमेंट शिंदेसाहेबांबरोबर आहे ही पक्ष म्हणून नक्की आहे, परंतु फॅमिली मेंबर म्हणून देखील आहे. आम्ही कुटुंब म्हणून काम करतो आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की या सगळ्या सिस्टीममध्ये जर एकनाथ शिंदेसाहेब राहणार नसतील तर आम्ही तरी त्या सिस्टीममध्ये राहून काय उपयोगाचं आहे. अच्छा, म्हणजे स्पेसिफिक आहे की कॅबिनेट आमची भूमिका स्पष्ट आहे. आमची भूमिका स्पष्ट शिंदेसाहेबांना सांगितलेली आहे, जाहीरपणानं देखील सांगतो. त्याच्यामुळं या सगळ्या आमच्या मागणीचा विचार माननीय शिंदेसाहेब नक्की करतील याची पूर्ण खात्री सर, आहे. जर एकनाथ शिंदेनी उपमुख्यमंत्रीपद घेतलं नाही तरी तुमच्यापैकी एकही आमदार कॅबिनेटमध्ये जाणार नाही. आम्ही नकारात्मक विचार करतच नाही. आम्ही जी केलेली शिंदेसाहेबांकडे मागणी आहे त्याचा तंतोतंत विचार शिंदेसाहेब करतील आणि शिंदेसाहेब 5:30 वाजता आमच्या सगळ्यांचा आग्रह, शिवसैनिकांचा आग्रह म्हणून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील याची पूर्ण खात्री आम्ही हे सगळं राजभवनलाही कळवावं लागेल. तर राजभवनला कधी संपर्क केला जाईल? मला असं वाटतं की वर्षापासून राजभवन हे 2 किलोमीटर आहे. म्हणजे तसं जर ट्रॅफिक असेल तर 5 मिनटं आणि ट्रॅफिक नसेल तर 2 मिनटं. त्याच्यामुळे ते ताबडतोब कळवल्यानंतर आम्ही परत तुमच्याशी चर्चा करून आम्ही सांगू की तुम्हाला अपेक्षित असलेली जी माहिती आहे, जे पत्र आहे ते राजभवनावर गेलेलं सर, आहे. इतर मंत्र्यांचा शपथविधी कधी होईल? कारण आता आपण जर बघितलं तर पहिला शपथविधी लांबतोय, अनेक जण इच्छुक आहे आणि महाराष्ट्राला देखील सरकारने निर्णय घेणं गरजेचं आहे. इतर मंत्र्यांचा शपथविधी कधी होईल? मला असं वाटतं की आपण जो शपथविधी लांबतोय असं म्हणतो, 2004 पासून आपण जर ज्यावेळी मंत्रिमंडळ स्थापन झाली त्याचा कालावधी बघितला तर तो 10 ते 15 दिवसाचाच आहे. परंतु जो ऐतिहासिक कालावधी लागला, ऐतिहासिक आमदार हॉटेलमध्ये ठेवून बिवून सगळं 36-38 दिवस जे काय लागले, त्याचा म्हणजे तुमचा सन्मान ठेवून सांगतो त्याचा उल्लेख आपण कधीच करत नाही. जे मॅन्डेट शिवसेना भाजपला दिलं होतं 166 आमदारांचं, ते बाजूला ठेवून 35 दिवस 36 दिवस सगळी यंत्रणा थांबवून त्यावेळी राष्ट्रपती राजवट देखील लागलेली होती. स्वतःच्या मुख्यमंत्रीपदासाठी त्यावेळेची तत्कालीन आमचे प्रमुख हे काँग्रेसबरोबर गेले आणि मग सरकार स्थापन झाले. हा देखील महाराष्ट्राचा राजकीय इतिहास आहे, हे देखील आपण समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की ठीक आहे, चर्चेमध्ये काही गोष्टी पाठीपुढे होत असतात. आम्हाला जे मतदारांनी कौल दिलेलं आहे त्याचा आम्हाला सन्मान आहे आणि सन्मानपूर्वक तिन्ही आमचे नेते सरकारमध्ये काम करून त्यांना पुन्हा एकदा विकासात्मक विश्वास देतील याची पूर्ण खात्री आम्हाला सगळ्यांना. सर, एक हिंदी प्रश्न है कि आपने कहा कि अगर एकनाथ शिंदे जी डेप्यूटी सीएम पद नहीं लेते तो हमारे में से कोई शपथ नहीं लेगा, कोई भी कैबिनेट की. इसके बारे में थोड़ा खुलकर बताएं. नहीं, ये तो कल हमने सबने एकनाथ शिंदे साहब को बताया है, हमने रिक्वेस्ट की है और हम इसमें निगेटिविटी नहीं देखते. हमको पूरा विश्वास है कि एकनाथ शिंदे साहब के पास जो हमने मांग की है वो हमारी मांग सिर्फ हमारे एमएलए लोगों की नहीं है, हमारे पूरे महाराष्ट्र के जो शिवसैनिक हैं उनकी भी ही मांग है और ये मांग वो पूरा करेंगे, हमको विश्वास है. सर, क्या